भाग 3. अंधारातली एक आशेचा किरण. दत्तूच्या अमानुष वागण्यामुळे चंदा पूर्णपणे खचली होती. लग्नानंतरचे सुरुवातीचे काही दिवस नरकयातनेसारखे गेले. दत्तू रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि चंदावर आपला अधिकार गाजवायचा. चंदाचे शरीर आणि मन दोन्ही जखमांनी भरले होते. घरात कोणाला सांगावे तर सासू सासरेही लग्नानंतर असं होतच असतं असे म्हणून दुर्लक्ष करायचे. पण या घरात एक माणूस असा होता जो हे सर्व शांतपणे पाहत होता आणि त्याला चंदाबद्दल खूप सहानुभूती वाटत होती. तो म्हणजे दत्तूचा धाकटा भाऊ समीर. समीर दत्तूच्या अगदी उलट होता. तो शिकलेला, समजूतदार आणि शांत स्वभावाचा होता. आपल्या भावाचे हे वागणे त्याला अजिबात पटत नव्हते. एके दिवशी दुपारी दत्तू शेतावर गेला होता. चंदा अंगणात बसून रडत होती. तिच्या हातावरच्या बांगड्यांच्या काचांमुळे झालेल्या जखमा अजून भरल्या नव्हत्या. समीर तिच्याजवळ आला आणि हळूच म्हणाला, "वहिनी, मला माहीत आहे दादा तुमच्यासोबत काय करतोय. मला खूप वाईट वाटतंय." चंदाने दचकून वर पाहिले. आजवर या घरात तिच्याकडे कोणीही माणुसकीने पाहिले नव्हते. समीरने पुढे होऊन तिला औषध दिले आणि म्हणाला, "हे जखमेवर लावा. आणि वहिनी, तुम्ही घाबरू नका. इथून पुढे दादाने तुमच्यावर हात उचलला किंवा काहीही चुकीचं केलं तर मी तुमच्या पाठीशी उभा राहीन." चंदाच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते. कोणीतरी आपली काळजी करणारं या घरात आहे ही जाणीव तिला खूप बळ देऊन गेली. पुढच्या काही दिवसांत समीरने चंदाची छोटी मोठी मदत करायला सुरुवात केली. जेव्हा दत्तू दारू पिऊन घरी यायचा तेव्हा समीर मुद्दाम बाहेर बसून राहायचा किंवा दत्तूला दुसऱ्या खोलीत झोपवायचा प्रयत्न करायचा. तो चंदाशी तासनतास गप्पा मारायचा, तिला हसवायचा आणि तिला पुन्हा तिच्या शिक्षणाबद्दल विचारू लागला. चंदाने 10वीत नंबर आणला होता हे ऐकून त्याला खूप कौतुक वाटले. समीरचा हा आधार चंदाला खूप आवडला. ज्या घराला ती तुरुंग समजत होती तिथे आता तिला थोडा दिलासा मिळू लागला होता. दत्तूचा तो रांगडा आणि हिंसक स्वभाव आणि दुसरीकडे समीरचा हा हळवा आणि आदर देणारा स्वभाव, यात जमिनी अस्मानाचा फरक होता. एका रात्री दत्तू पुन्हा बेधुंद होऊन घरी आला आणि चंदाला मारू लागला. चंदाचा ओरडण्याचा आवाज ऐकताच समीरने धावत येऊन दत्तूचा हात धरला. "दादा, आता खूप झालं. वहिनीवर हात उचलायचा नाही, नाहीतर मला पोलिसांत जावं लागेल," समीरने ठणकावून सांगितले. पहिल्यांदाच कोणासमोर तरी दत्तूची दांडी गुल झाली आणि तो रागाच्या भरात तिथून निघून गेला. त्या रात्री चंदा खूप रडली, पण समीरने तिचा हात हातात घेऊन तिला शांत केले. त्या एका स्पर्शात जी सुरक्षितता आणि प्रेम होते ते तिला दत्तूकडून कधीच मिळाले नव्हते. समीरच्या डोळ्यांतील ती ओढ आणि काळजी पाहून चंदा नकळत त्याच्या प्रेमात पडली. तिला जाणीव झाली की तिला जे सुख हवं होतं ते या नशेत धुंद असलेल्या नवऱ्याकडे नाही तर तिच्या या समजूतदार दिराकडे आहे. पण हे नातं कसं असेल? समाजाच्या भीतीने ते दोघं काय करतील हे पाहणं आता रंजक ठरणार होतं. पुढील भागात पहा, चंदा आणि समीरच्या गुपित नात्याची चाहूल दत्तूला लागेल का? काय असेल चंदाचा पुढचा निर्णय? नवनवीन अपडेट्ससाठी